एकदा भगवान बुद्ध आपल्या अनुयायांसोबत एका गावात उपदेशासाठी जात होते. जाताना त्यांना बऱ्याच ठिकाणी खड्डे खोदलेले दिसले. ते पाहून एका अनुयायाने त्यांना विचारले की अशा प्रकारे लहान मोठे खड्डे ठिकठिकाणी दिसत आहेत, पण मग यामागे नेमकं कारण काय असेल? त्यावेळी गौतम बुद्ध म्हणाले, हे खड्डे पाण्याच्या शोधात कोणीतरी खोदलेले आहेत. पण जर त्या व्यक्तीने थोड्या संयमाने एकाच ठिकाणी खड्डा खोदला असता तर त्याला पाणी नक्कीच मिळालं असतं. पण त्याने थोडा खड्डा खोदल्यावर पाणी मिळत नाही आहे असं बघून दुसरा खड्डा खोदायला सुरुवात केली. कधी कधी खूप मेहनत करूनसुद्धा आपल्याला जेव्हा यश मिळत नाही, अशा वेळेला आपल्याला थोडा संयम ठेवण्याची गरज असते. जर आयुष्यात तुम्हाला काहीतरी मिळवायचं आहे तर स्वतःवर संयम असणं गरजेचं आहे. आणि फक्त यशस्वी होण्यासाठी नाही, तर प्रत्येक गोष्टीत संयम हवा. तुम्हीच विचार करा, आपल्याला जेव्हा राग येतो आणि ती परिस्थिती आपण जेव्हा संयमाने हाताळतो तेव्हा आपलं फार नुकसान होत नाही. पण तेच राग आल्यावर पुढचा मागचा विचार न करता आपण बोलतो तेव्हा कधीकधी आपली जवळची माणसंही दुखावली जातात. त्यासाठी आपल्याला आधी हे मान्य करायला हवं की कुठलीच गोष्ट लगेच होत नाही, त्याला थोडा वेळ लागतो. जेव्हा एखादी गोष्ट आपण आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन करतो तेव्हा सुरुवातीला वेळ लागतो, लगेच जमत नाही. पण सातत्याने प्रयत्न करून ती गोष्ट जमू लागते. बघा, जेव्हा आपल्याला एक वाद्य वाजवायला शिकायचं आहे आणि आपण जेव्हा ते शिकायला जातो तेव्हा सुरुवातीला आपले हात हलणार नाहीत, कारण आपण आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन ते शिकणार आहोत. जसं की तबला, तुम्ही गेलात, पहिल्या दिवशी तुम्हाला तबला वाजवायला नाही येणार. त्यासाठी तुमच्याकडे संयम हवा, आणि जर तो असेल तर तुम्ही थोड्याच दिवसात तबला वाजवायला शिकणार आहात. आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्याला नीट लिहायला येत नव्हतं, वाचायलाही येत नव्हतं, पण तेव्हा आपण ते सोडून दिलं का? नाही ना. उलट आपण तेव्हा प्रयत्न करत राहिलो आणि ते आपल्याला हळूहळू जमायला लागलं. पण तेव्हा आपल्याला ही गोष्ट माहीत नव्हती की आपण जे करतोय त्याला संयम राखणं म्हणतात. शाळेत प्रत्येकाला एखादा तरी विषय असा असेल जो अवघड गेला असेल. तेव्हा आपण असं म्हणालोय का की हा विषय सोडून देतो, ह्याच्यात नापास झालं तर काही होणार नाही? असं कोणीच म्हणू शकत नाही, कारण प्रत्येकाला हे माहीत आहे की एखाद्या विषयात जरी नापास झालो तरी अख्खं वर्ष आपलं वाया जाऊ शकतं. म्हणून आपण त्याच विषयावर डबल मेहनत केली आहे. आणि बऱ्याच जणांच्या बाबतीत असंही झालं असेल की नेमके त्याच विषयामध्ये इतर विषयांपेक्षा जास्त मार्क मिळालेत. आणि हे कशामुळे झालं? मंडळी, इथेही आपल्याला संयमच कामी आला. जेव्हा तुम्ही तुमच्या हाताने पहिल्यांदा लॅपटॉप, कम्प्युटर्स, मोबाईल ऑपरेट करायला शिकलात तेव्हासुद्धा ते पहिल्याच दिवशी आलेत का? तेही पहिल्या दिवशी नाही जमणार, कारण त्यातल्या सेटिंग्स, फंक्शन्स ह्या गोष्टी शिकून घ्यायला थोडासा वेळ लागलाच असेल. पण ते सुद्धा तुम्ही आज उत्तमरित्या हाताळताय. तेही कशामुळे माहिती आहे? संयमामुळे. जर आपण आपल्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये संयम दाखवू शकतो, तर जेव्हा आपण एखादे ध्येय ठरवतो आणि ते यशस्वी होत नाही, मध्ये मध्ये अडथळे येतात, तेव्हा मात्र आपण संयमाने का वागत नाही? जर आपण रोज लहान सहान खड्डे पाडत बसलो तर आपल्याला पाणी मिळणारच नाही आहे. म्हणजे जर एक गोष्ट यशस्वी होत नाही आहे म्हणून आपण सतत आपले मार्ग बदलत बसलो तर आपण यशस्वी कसे होणार? त्यापेक्षा एकाच गोष्टीकडे फोकस करून थोडा संयम ठेवून मेहनत केली तर तुम्हाला यश नक्की मिळणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.